श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आज आहे 20 मार्च 2026, वार आहे शुक्रवार। तर कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर असणार आहे, महत्त्वाची अपडेट असणार आहे। ज्या बांधकाम कामगारांनी बघा ECCS किट, पेटी, सेफ्टी किट, त्याचबरोबर डिनर सेटची अपॉइंटमेंट घेतलेली आहे, त्याचबरोबर बुक केलेली आहे, अशा बांधकाम कामगारांचे बघा काही प्रश्न आलेले होते की ताई आमची जी डिनर सेटची अपॉइंटमेंट आहे तर ती बुक झालेली आहे, परंतु आम्हाला आतापर्यंत भांडी संच मिळालेलं नाही। तर बघा आज आहे 20 मार्च। तर आजची महत्त्वाची अपडेटनुसार बघा शिबिर जे असणार आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे। तर 36 जिल्ह्यांमध्ये बघा अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर शिबिर हे केंद्र चालू आहे। परंतु बघा पाहिलं गेलं तर काही जिल्ह्यांमध्ये ही जी योजना आहे किंवा संच वाटप जे आहे, परंतु बघा काही कारणास्तव बंद आहे। कारण बघा तेथे केंद्र ठिकाणी बघा जे वाटपासाठी ठिकाण निवडलेलं आहे तर तेथील ठिकाण जे आहे तर आतापर्यंत निश्चित झालेलं नाही। तर अशी अपडेट आपल्या समोर आलेली आहे। त्यामध्ये जिल्ह्यामध्ये बघा बरेच असे बांधकाम कामगार आहेत, त्यांना बघा निम्म्या बांधकाम कामगारांना जे संच ECCS किट, पेटी, सेफ्टी किट जे आहे तर ते मिळालेलं आहे, परंतु याच्यामध्ये जे निम्मे 50% जे बांधकाम कामगार आहेत तर त्यांच्यापर्यंत आतापर्यंत ही जी अत्यावश्यक सेवा जी आहे तर ती पोहोचलेली नाही। हे 20 मार्च 2026। तर आजची अपडेट बघा सांगली जिल्हा, पुणे जिल्हा, त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा शिबिर हे चालू आहे। परंतु यवतमाळ जिल्ह्यामध्ये काय प्रॉब्लेम झालेला आहे की लोकमत पेपरमध्ये सुद्धा ही न्यूज आलेली आहे। कार्यालयाशी निगडीत जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत तर ते बघा ते ठिकाण जे आहे शिबिराचं संच वाटपाचं तर ते अद्यापही निवडलेलं नाही। गेलेल्या बांधकाम कामगारांचं बघा काय होणार आहे तर ते बघा 1.5 लाख बांधकाम कामगारांनी आपली अपॉइंटमेंट जी आहे तर ती बुक केलेली होती, परंतु त्यातील 50,000 सेफ्टी किट जे आहे तर ते मिळालेलं आहे। परंतु जे 1 लाख कामगार असणार आहे तर मग त्यांच्यासाठी काय आहे तर त्यांच्यासाठी बघा आज आहे 20 मार्च, तर 21, 22, 23, 24, 25 मार्च पर्यंत ही सेवा किंवा ही जी शिबिर पुन्हा त्यासाठी ठिकाण निवडण्यात येऊ शकते। तर अशी अपडेट आपल्या समोर आलेली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये। त्याचबरोबर बघा भांडी वाटप जे आहे तर ते लांबणीवर पडलेलं आहे, मग अद्यापही त्याची काही अपडेट जी आहे तर ती आता सध्या आपल्यापर्यंत आलेली नाही। यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये आयुक्त विभागाने मान्यता परवानगी पाठवलेली आहे, परंतु त्या ठिकाणी ठिकाण जे आहे तर ते अजूनपर्यंत निश्चित हे केलेलं नाही। तर यवतमाळ जिल्हा त्याचबरोबर अमरावती जिल्ह्याचा विषय भांडी वाटपाचा तर हा गंभीर झालेला आहे। कामगार आहेत तर त्यांना काहींना तर याचा लाभ मिळालेला आहे, परंतु निम्मे जे कामगार आहेत तर त्यांना आतापर्यंत हे जे वाटप जे आहे तर ते मिळालेलं नाही किंवा साहित्य हे मिळालेलंच नाही। सचिवालयाकडून काही जर अपडेट आली, मग सचिवाकडून काही पत्र आले तर नक्कीच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्कीच येणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओला सक्रिय राहायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर बघा महाराष्ट्रातील पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, मग त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा सध्या वाटप चालू आहे। मग तिथे भांडी संच मिळत आहे, तर तिथे भांडी संच वितरण चालू आहे। ECCS किट, पेटी, सेफ्टी किट सुद्धा वितरण हे चालू आहे। तर तुमची अपॉइंटमेंट बघा 20 तारखेपर्यंत बुक झालेली असेल तर नक्कीच तुम्हाला तुमचे जे काही साहित्य असणार आहे, भांडी संच असणार आहे तर ते तुम्हाला मिळून जाईल। अमरावती जिल्हा त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना थोडा धीर धरावा लागणार आहे, वाट पाहावी बांधकाम कामगारांचे प्रश्न येत आहेत की ताई पुन्हा आमची अपॉइंटमेंट कधी चालू होणार आहे, तर आम्ही पुन्हा अपॉइंटमेंट कधी बुक करू शकतो। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये बांधकाम कामगार योजना म्हणजे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे ECCS किट, पेटी, सेफ्टी किट, डिनर सेटची जी योजना चालू आहे तर त्याची अपॉइंटमेंट जी असणार आहे तर बघा बघितलं गेलं तर माहितीनुसार ही अपॉइंटमेंट 21 ते 25 मार्च पर्यंत चालू होऊ शकते। तर अशी अपडेट अजूनपर्यंत तर आलेली नाही, पण माहितीच्या आधारे ही अपॉइंटमेंट ही चालू होऊ शकते आहे। आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात, त्याचबरोबर तुम्हाला अजूनपर्यंत भांडी संच मिळाला का नाही मला हे कमेंट करून सांगायचं आहे। चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।